महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कर्मचारी रात्रीपासून अचानक संपावर. खासगीकरणाच्या विरोधात एकवटले. प्रशासनाकडून मेस्मा लावून संप मोडण्याचा प्रयत्न. ॲप आधारित कॅब टॅक्सी रिक्षा चालकांचा आजचा संप मागे. परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय. ॲग्रिगेटर पॉलिसी 2 ते 3 दिवसात प्रसिद्ध करण्याचं सरनाईकांचं आश्वासन. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस. ब्रिटनच्या पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासोबत राजभवनात बैठक. तर सीईओ फोरमसह ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये सहभागी होणार. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा. मुकुंदनगरच्या सीआयव्ही मैदानावर जय्यत तयारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी काय बोलणार याची उत्सुकता. खजुरामधून कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 21 कोटी 78 लाखांचं कोकेन जप्त. आफ्रिकन प्रवासी अटकेत. खेळताना बॉल इमारतीत गेल्याच्या रागातून 2 मुलांना मारहाण. डोंबिवलीतल्या उच्चभ्रू सोसायटीतली घटना. मारहाण करणारा सुरक्षा रक्षक ताब्यात. गाझा शांती प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास यांची सहमती. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. सगळ्या ओलिसांची लवकरच सुटका होणार. ट्रम्प यांच्या पोस्टमध्ये नमूद. मुंबई क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय. तर वानखेडे स्टेडियममध्ये माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचाही निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.